पुण्यात महायुतीत दोस्तीत कुस्ती. राष्ट्रवादीनं मागितला हिशोब, भाजपनं केलं कंगाल. वहिनींच्या राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भरभक्कम असण्याचा दावा करणाऱ्या महायुतीत पुण्यात महापालिकेच्या भर सभागृहात फूट पडली आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील कामांच्या स्पेशल ऑडिटची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीचा भाजपनं निधीवर नेम साधत थेट गेम केलाय. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रभागासाठी मंजूर झालेला 12 कोटींचा विकास निधी सर्वसाधारण सभेमध्ये रद्द करत भाजपनं राष्ट्रवादीची नाकाबंदी केली. फक्त निधीच रद्द केलेला नाही, तर आपली मैत्री फक्त राज्यात, पुण्यात नाही, असंही भाजपनं राष्ट्रवादीला भर सभागृहात सुनावलंय. आमच्याबरोबर कसे वागा, आम्ही विरोध नाही, पण त्यांच्याबरोबर तरी जर आम्हाला आमची विनंती हो, वाचा सगळे भैया, फक्त याच्यामुळं आपली मैत्री राज्यातच राहील. समाजातले ह्या विषयाची आपण कायम राहतो. पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्षात आहे. मात्र राज्यात मित्र असलेल्या भाजपनं राष्ट्रवादीच्या विरोधात कठोर भूमिका का घेतली तेही जाणून घेऊयात. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील कामाचं स्पेशल ऑडिट करण्याची राष्ट्रवादीनं मागणी केली आणि मग सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह अन्य समित्यांमधील 112 विषय सभागृहामध्ये मांडण्यात आले. राष्ट्रवादीच्या बालवडकरांना एप्रिलमध्ये मंजूर झालेल्या 12 कोटींचा निधी रद्द करण्याचा प्रस्तावही त्याच सभागृहात मांडला गेला. बालवडकरांनी मग प्रत्येक विषय वाचून दाखवण्याची मागणी केल्यानं भाजपनं विषय वाचून दाखवले आणि प्रस्ताव दाखल केले. भाजपनं 73 विरुद्ध 11 अशा बहुमतानं हा प्रस्ताव मंजूर करून बालवडकरांचा बजेट शून्य केला. हा निर्णय भाजपनं राजकीय वैमनस्यातून घेतल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला. तर महापौरांनी या प्रकरणी थेट हात वर केले. महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांना निश्चितपणे चंद्रकांत दादांचा दबाव होता, त्यामुळे त्यांनी हा ठराव चुकीच्या पद्धतीने आणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या नगरसेवकाचं बजेट शून्य केलेलं आहे. माझ्यासारख्याला ठीक आहे, टार्गेट केलं तर चालते, पण या भागात त्या नागरिकांचा काय त्याच्यामध्ये दोष आहे? त्यांच्या आपापसात काही भांडणं असतील याच्याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही, पण मला असं वाटत नाही कुठले वाद असतील म्हणून, आणि त्यासाठी असं कुठलं मार्ग निवडला असेल असं मला वाटत नाही. सुरुवातीला बजेट जेव्हा छापून आलं होतं त्यावेळेला चुकीने त्यांचं बजेट 0 झालं होतं आणि नंतर भीमालेंनी त्यांना बजेट दिलं सुद्धा. आपण त्यांना सगळ्यांना बजेट दिलं, ज्यांचं बजेट नाही आलं त्यांना, पण त्यानंतर आता काय झालं ह्याची कल्पना मला नाही. पुणे महापालिकेत 2007 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांचा निधी असाच कापण्यात आला होता. आज तब्बल 19 वर्षांनंतर महायुतीतीलच मित्राचा बळी देऊन त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. भाजपच्या या दादागिरी विरोधात आता कोर्टाची पायरी चढण्याचा निर्धार राष्ट्रवादीनं केलाय. आधी शिंदे सेनेच्या आमदारांनी भाजपकडून संपवलं जात असल्याची खतखत व्यक्त केली होती आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही भाजपनं पुण्यात घेरलंय. त्यामुळे भविष्यात मित्रपक्षांचे कंबरडे मोडणारा हाच पुणे पॅटर्न राज्यातही सेट होतो की काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.